अजूनही पाणी नाही. अमरचंद म्हात्रे यांचे तिसरे उपोषण सुरू. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील पाणी टंचाईचा प्रश्न अद्यापही कायम असून नागरिकांना आजपर्यंत नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा मिळालेला नाही. याच पाण्याच्या प्रश्नासाठी स्थानिक नागरिक अमरचंद बळीराम म्हात्रे यांनी यापूर्वी 2 वेळा आंदोलन आणि उपोषण केलं होतं. मात्र प्रशासनाकडून वारंवार फक्त आश्वासनेच दिली जात आहेत. प्रत्यक्षात पाण्याचा प्रश्न मात्र कायमच राहिला असा आरोप करण्यात येतोय. आज अमरचंद म्हात्रे यांनी प्रांत अधिकारी पेण कार्यालयासमोर तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलं. तब्येत साथ देत नसतानाही संपूर्ण खारेपाट विभागातील नागरिकांसाठी ते संघर्ष करत असून जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. खारेपाट विभागात यापूर्वी अनेक आंदोलने आणि उपोषणे आणि संघर्ष झाले. अनेकांनी या प्रश्नासाठी आवाज उठवला. मात्र पाणी पुरवठ्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अमरचंद म्हात्रे यांनी प्रशासनाला त्वरित निर्णय घेण्याचे आवाहन करत तीव्र इशारा दिला असून आता या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेतो याकडे संपूर्ण खारेपाट विभागाचे लक्ष लागले आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड. काका, आज तुमचं हे उपोषण तिसरं आहे. उपोषणावर उपोषण तुम्ही करताय. अधिकारी फक्त तुम्हाला आश्वासन देत आहे. आजचं जे उपोषण आहे ते नेमकं तुमचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागणार का? पेण तालुक्यातील खारेपाट विभागामध्ये पाण्याची जी टंचाई आहे, जो प्रश्न फार मोठा आहे, त्यासाठी 3 वेळेला मला उपोषण करावं लागलं. मागच्या वेळेला तर आज माझं वय 70 आहे, आजारी आहे, तरी 9 दिवस मागच्या वेळेला उपोषण करावं लागलं. तरीसुद्धा यांना शासनाला आणि प्रशासनाला अजिबात दया येत नाही. फक्त नुसतं तोंडी आणि लेखी आश्वासनं देतात आणि सांगतात तुम्हाला 4 दिवसांनी पाणी देऊ. पण 4 दिवस गेले, महिना गेला, पण पाणी काही मिळत नाही. आज खारेपाट विभागामध्ये अशी अवस्था आहे की आया बहिणींची अशी अवस्था आहे की पाण्यासाठी त्यांना वणवण फिरावा लागतोय, रात्र रात्र जागावं लागतंय, तरी दिलेल्या वेळेमध्ये सुद्धा पाणी येत नाही. आणि कुठे कुठे येतोय ना, ते पाणी एवढं प्रदूषित आहे की तुम्ही पियाला सोडा, परंतु खर्चाला सुद्धा ते वापरू शकत नाहीत, एवढं घाण पाणी येतोय. तर आता ह्यासाठी आता मी शेवटी एक ठरवलंय की जोपर्यंत हा मला निकाल लागत नाही, जोपर्यंत पूर्ण खारेपाट विभागाला शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळत नाही, तोपर्यंत मी या आंदोलनापासून मागे हटणार नाही. प्रत्येक वेळी त्यांनी नुसती तोंडसुख आश्वासनं दिली, पण अगदी सगळं हे शासन आणि प्रशासन अगदी खोटारडं ठरलेलं आहे. मरेपर्यंत आता मी उपोषण सोडणार नाही. दादाच तुम्ही उपोषणस्थळी भेट द्यायला आला असता. तुमच्या सुद्धा गावाची काही समस्या आहे? काय नेमकं पाणी येते का तिकडे? आमच्याकडे पाणी थेंब देखील 20 दिवस पाणी नाही आलेलं. 20 दिवस झाले पाण्याला नाही अजूनपर्यंत नाही. नाही. आणि आता जिथे अधिकारी आले होते तुमच्याकडे, इथं बसले होते, काय सांगितलं ते? आता काय नाही, तोंडे फक्त सांगितलं की रोशन भाऊना सांगितलं जाऊन पाहणी करा. 20 दिवसांनी त्यांनी सांगितलंय. म्हणजे जे पाणी सोडणारे होते त्यांनी त्यांना सांगितलं त्याने की तुम्ही जाऊन बघा तिथे. आणि ते पण कधी बघणार आहेत? 2-3 दिवसांनी येणार आहेत. मग तोपर्यंत पाणी कुठलं पाणी आहे? गाव कुठलं तुमचं? आमचं गाव घोडाबंदर. बंद. काय नाव तुमचं? सुभाष शांताराम पाटील. आणि जे पाणी आजूबाजूला येतोय लोकांकडे, तो अगदी गटाराच्या पाण्यासारखा वास मारतोय लोकांना. ते काम तुमचं आहे, त्यावेळेला तुम्हीच ते करायचं आहे. तुम्ही किती म्हणलं, आता ते लोक देतात की जपून पाणी वापरा. ते पाणी तर द्या, पाणी दिल्यानंतर जपून वापरता येईल. पाणी देत नाही, जपून वापरा. तर ह्याच्यामध्ये 4 भाग आहेत जे तातडीने करता येतील. बरे, थोडा उशिराने काय होईल. आणि यांना टाइम बाउंड द्या. यांना परत पुढच्याला बसायला लावू नका. काल त्यांनी मला फोन केला की माझी तब्येत खरोखर बरोबर नाही. मी बोललो बसू नका. त्याला काय सांगितलं? बसू नका बोललो. तुम्ही त्यांना कळवा बाबा माझी तब्येत नाही बसत. शेवटी उपोषण आंदोलनापेक्षा आपला जीव महत्वाचा आहे. तर तुम्ही काहीतरी कन्क्लुजनला या, लोकांना पाणी द्यायच्या भूमिकेमध्ये या. पहिले नुसतं चर्चा करून ऐका ना, हे पूर्ण ते सांगा ना. ऐका ना, सांगतो तुम्हाला, त्याच्यावर देतो. मला माहिती आहे तुमच्या काही अडचणी असणार आहे, कुठे कामगार नाहीत, काय नाही. तुम्ही तुमचा प्रस्ताव या, पाणी देण्यासाठी जी अडचणी आहेत त्या तुम्ही शासनाला कळवायला. यांच्या हे उलट तुम्हाला हे माध्यम आहे, यांचं उपोषण हे माध्यम आहे. काय झालं तर असं आहे, तुमची अडचण तुम्ही सांगितली पाहिजे. तुम्ही काय तुम्ही मालक नाहीत ना. तुम्ही सुद्धा कोणाला तरी हे करणार, कोणाला तरी काम सांगणार, तुमच्याकडे फंड नाही, फंड मागणार.
जे आहे ते आमच्याकडे आता बघा, माझा हायर ऑथॉरिटी आहे झेड, कार्यकारी अभियंता कामगारी नवनिर्वाचित बॉडी आहे त्यांच्याकडे हा विषयासाठी बीजेपी बरोबर आमची इंटरव्ह्यू त्यांनी त्यांना सांगितलं आणि काही खाण्यापाठ असले ते प्रश्न आहेत ते लवकरात लवकर मार्गी लावा. पण ते एका गोष्टीवरती राहते नाही की